कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी नाल्यातून मैला मिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडलं जात आहे। या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी निधी मंजूर आहे। त्याची निविदा काढून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे, पण सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम अजून सुरू झालेलं नाही। त्याबाबत कोल्हापूर शहर नागरिक कृती समितीनं वारंवार निवेदनं देऊन आंदोलनं करूनही महापालिकेनं काम सुरू केलेलं नाही। महापालिकेच्या या उदासीन कारभाराबद्दल कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। आयुक्त कार्यालयात सांडपाणी ओतण्याचा इशारा नागरिक कृती समितीनं दिलाय। कोल्हापुरातील तावडे हॉटेल नाल्यातून मैला मिश्रित रासायनिक सांडपाणी, मोठ्या जनावरांचं रक्त, मांस कोणत्याही प्रक्रियेशिवाय अहोरात्र थेट पंचगंगा नदीत सोडलं जात आहे। या नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधीचा निधी महापालिकेला मिळालाय। सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। ठेकेदाराला कामाची वर्क ऑर्डर सुद्धा दिली आहे। असं असताना प्रत्यक्ष काम अजूनही सुरू झालेलं नाही। नागरिकांच्या आरोग्याशी महापालिका प्रशासन खेळत असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय। या नाल्यावर सांडपाणी प्रकल्पाचं बांधकाम तातडीनं सुरू करावं, यासाठी 2 महिन्यांपूर्वी कृती समितीनं प्रतिकात्मक अधिकाऱ्यांना नाल्यात उभं करून आंदोलन केलं होतं। तरी सुद्धा महापालिका प्रशासनानं झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप कृती समितीनं केलाय। 19 मे पर्यंत प्रकल्पाचं काम सुरू केलं नाही तर कोणत्याही क्षणी आयुक्त कार्यालयात सांडपाणी आणि मोठ्या जनावरांचे अवशेष टाकण्याचा इशारा नागरिक कृती समितीनं निवेदनाद्वारे दिलाय। निवेदनावर अशोक पोवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, अजित सासने, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे, विजय जाधव, प्राध्यापक शिवाजी पाटील यांच्या सह्या आहेत।